तुम्हाला ती लावणी आठवते का? रेशमाच्या रेघांनी, लाल काळ्या धाग्यांनी, कर्नाटकी कशी दामी काढीला, हात नका लावू माझ्या साडीला. आता हे गाणं सांगायचं कारण म्हणजे कर्नाटकात बनत असलेली एक साडी आणि ती साडी घेण्यासाठी लोकं चक्क पहाटेपासून रांगा लावतात. साडी म्हटलं की आपली आई, आपली बहीण, बायको या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असतो. साडी घेण्यासाठी त्यांची उत्सुकता अगदी शिगेला लागलेली असते आणि तशीच उत्सुकता सध्या कर्नाटकमधल्या महिलांमध्ये दिसली. खरं तर साडी हा एवढा मोठा विषय नाहीये, की त्याच्यावरती हा व्हिडिओ व्हावा. पण ती साडी घेण्यासाठी लोकांनी पहाटे 4 वाजेपासून केलेली गर्दी, ती का झाली? ते जाणून घेण्यासाठी आम्ही हा व्हिडिओ करतोय. बरं तुम्हाला वाटेल, की हा रांगा एखादी ऑफर सुरू असल्यामुळे असेल, पण तसं अजिबात नाहीये. कोणतीही ऑफर नसताना सुद्धा ही गर्दी होतीये. तुम्हाला पण आश्चर्य वाटेल, पण असं घडतंय. पहाटेपासून लोकं रांगेत उभे असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला. कोणती आहे ती साडी? आणि ती साडी एवढी महत्त्वाची का आहे? याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत घेणार आहोत. नमस्कार, मी अर्णेश जोशी आणि आपण पाहताय कट टू कट. वेळ पहाटे 4 ची. ठिकाण म्हैसूर येथील कर्नाटक सिल्क इंडस्ट्रीज कॉर्पोरेशनचं शोरूम. तिथे लोकांची भली मोठी रांग लागली होती. ही रांग काही नोटबंदीची नव्हती किंवा नवीन iPhone खरेदीसाठी पण नव्हती. ती होती प्रसिद्ध म्हैसूर साडी खरेदी करण्यासाठी. पण तुम्हाला वाटेल एखादी मोठी स्कीम किंवा ऑफर देण्यात आली असावी. पण ही गर्दी उसळली आहे कारण साडी खरेदी हा महिलांच्या आवडीचा आणि काळजाजवळचा विषय. साड्यांनी कपाट जरी भरलेलं असलं तरी सुद्धा आणखी एखादी साडी महिलांना हवीच असते. पण कोणतीही ऑफर नसताना ही गर्दी का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर त्याचं नेमकं कारण काय आणि हे प्रकरण काय? ह्या दोन्ही गोष्टी आपण जाणून घेऊयात. तर म्हैसूर सिल्क साड्यांची भुरळ महिलांना मोठ्या प्रमाणात आहे. पण अचानक या साड्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. पण पुरवठा मात्र थोड्या प्रमाणात आहे. त्यामुळे लोकं रांगा लावताना दिसतायत. विशेष म्हणजे या साड्यांची किंमत 23,000 ते 2.5 लाख रुपयांपर्यंत आहे. तरी देखील ही साडी घेण्यासाठी झुंबड उडाली आहे. पण या गर्दीमुळे गोंधळून गेलेल्या कर्नाटक सिल्क इंडस्ट्री कॉर्पोरेशन्सने आता नवीन नियम लागू केलेत. आता शोरूममध्ये प्रवेश मिळवण्यासाठी टोकन सिस्टम सुरू करण्यात आले. ज्याच्याकडे टोकन असेल त्यालाच आत सोडलं जाईल. तसंच एका ग्राहकाला फक्त एकच साडी खरेदी करता येईल असा नियमही करण्यात आलाय. आता तुम्ही म्हणाल रांगेत थांबायचं आणि परत एकच साडी घ्यायची असं काय आहे त्या साडीत? तर त्या साडीचं वैशिष्ट्य म्हणजे कर्नाटक सिल्क इंडस्ट्रीज कॉर्पोरेशनकडे म्हैसूर सिल्क साडीचे अधिकृत जी-आय टॅग आहेत. केवळ याच संस्थेला अस्सल म्हैसूर सिल्क साडी बनवण्याचा अधिकार आहे. शुद्ध सोन्याची जरी आणि मऊ पोत ही या साड्यांची विशेष ओळख आहे. हे काम मोठ्या जोखमीचं आणि कौशल्याचं असतं. ही साडी तयार करणाऱ्या कारागिराला कमीत कमी 6 महिन्यांचे प्रशिक्षण घ्यावे लागते. यामुळे म्हैसूर सिल्क साड्यांचा बाजारात प्रचंड तुटवडा आहे. ज्याच्या निर्मितीसाठी लागणारे कुशल कामगार खूप कमी आहेत. गुणवत्तेशी कोणतीही तडजोड होऊ नये म्हणून सर्व उत्पादन फक्त सरकारी केंद्रांमध्येच केले जाते. कामगिरीची कमतरता आणि वाढती मागणी यामुळे या साड्या मिळवण्यासाठी रांगा लागल्यात. कारण ती साडी तुमचं स्टेटस दाखवते. दक्षिण भारतात तर याचं खूप वेळ आहे आणि आजचा जमाना दाखवायचा आणि ट्रेंड फॉलो करण्याचा आहे. त्यामुळे ही झुंबड उडाली आहे. आता ही साडी कशी बनवतात? तर म्हैसूर सिल्क साडी बनवण्यासाठी रेशीम कोशापासून धागे काढणे, त्यांना रंगवणे, जाळीवर बरोबर बसवणे, मग त्यावर भरतकाम करणे आणि शेवटी फिनिशिंग करणे, अशा अनेक पायऱ्या असतात. ज्यात शुद्ध रेशीम आणि 24 कॅरेट सोन्याच्या जरीचा वापर केला जातो. तर सर्वात आधी तुतीचे पाने खाणाऱ्या रेशीमच्या किड्यांपासून तयार झालेले कोश गोळा केले जातात. ते कोश उकळत्या पाण्यात टाकून त्यातील रेशमाचे धागे काढले जातात आणि गुंडाळून त्यांच्या धाग्याचे रोल केले जातात. धाग्यांना मुलायमपणा येण्यासाठी त्यावरती विशेष प्रकारची प्रक्रिया केली जाते. तयार धागे वेगवेगळ्या रंगांमध्ये रंगवले जातात, जेणेकरून ते साड्यांच्या बेसला एकसमान रंग देऊ शकतील. कुशल कारागीर डॉबी किंवा जॅकवॉर्ड जाळीवरती हे धागे वापरून साडी विणतात. त्यात साडीचा मुख्य भाग आणि बॉर्डरवरती जरी विणलेली असते. म्हैसूर सिल्कची खासियत म्हणजे त्यात वापरली जाणारी खरी 24 कॅरेट सोन्याची जरी. ही जरी साडीच्या बॉर्डरवरती विणली जाते, त्यामुळे तिला रॉयल लूक येतो. म्हैसूर सिल्क साड्या त्यांच्या साध्या व आकर्षक डिझाईनसाठी प्रसिद्ध आहेत. त्यात मोर, आंबा, फुले आणि मंदिराच्या सीमांसारखे पारंपरिक नमुने असतात. जे एका रंगाच्या रेशमी बेसवरती उठून दिसतात. विणल्यानंतर साड्या उकळत्या साबणाच्या द्रवात धुवून मऊ केल्या जातात. त्यानंतर इस्त्री केली जाते. या प्रक्रियेमुळे म्हैसूर सिल्क साडीला तिचा खास मुलायम स्पर्श, चमक आणि टिकाऊपणा मिळतो. आज सोन्याच्या चांदीचे भाव गगनाला भिडलेले आहेत. त्यामुळे देखील या साड्या महाग झाल्यात. म्हैसूर सिल्क साडी बनवण्यासाठी लागणारा वेळ तिच्या डिझाईनच्या गुंतवणुकीवर अवलंबून असतो. सामान्यतः एका हाताने विणलेल्या साडीला 10 दिवसांपासून ते 1 महिन्यांपर्यंत वेळ लागू शकतो.
तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास आणि डिझाइन सोपे असल्यास मशिनीवरती तयार करण्यास सुमारे 4 ते 6 तास लागू शकतात. पण त्यात धागा तयार करणे, रंग देणे आणि फिनिशिंग या कामाचा समावेश केल्यास हा वेळ आणखी वाढतो. विशेष म्हणजे ही साडी तयार करणे एकदम अवघड आणि कुशलतेचं काम आहे. त्यामुळे याची मागणी जास्त पण पुरवठा कमी आहे. त्यामुळे या महाग सुद्धा आहेत. बरं, साड्यांसाठी गर्दी किंवा रांगा लागण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये. छत्रपती संभाजीनगरमध्ये नुकताच एक अशीच घटना घडली आहे. त्यात झालं असं, की मकर संक्रांतीच्या सणानिमित्त छत्रपती संभाजीनगरमधील टेन्स द फॅशन वर्ल्ड या कापडाच्या दुकानात स्वस्तात मस्त साडीची ऑफर लागली होती. 5,000 ची साडी अवघ्या ₹599 मिळणार अशी धमाकेदार स्कीम दुकानदाराने लावली. मग काय, या ऑफरने महिला वर्गाने दुकानासमोर तुफान गर्दी केली. छत्रपती संभाजीनगरमधील आकाशवाणी ते त्रिमूर्ती चौक परिसरात असलेल्या या साडी सेंटर समोर रविवारी तब्बल 1000हून अधिक महिलांनी गर्दी केली होती. महिलांची गर्दी इतकी प्रचंड होती, की अक्षरशः थरारक स्थिती निर्माण झाली होती. दुकान उघडताच एकाच वेळी आत शिरण्याच्या प्रयत्नात चेंगराचेंगरी झाली. काही महिला गुदमरल्यामुळे बेशुद्ध पडल्या, तर अनेक लहान मुलांची आईपासून ताटातूट झाली. सकाळी 10 वाजल्यापासून रांगा लागल्या होत्या. सोशल मीडियावर गेल्या 3 महिन्यांपासून सवलतीचे व्हिडिओ व्हायरल केले जात होते. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत दुकान बंद केले. त्याचा देखील व्हिडिओ व्हायरल झालाय. तर बिदरमध्ये एका दुकानदाराने एका रुपयात साडी देण्याची योजना राबवली आणि महिलांची दुकानात झुंबडच उडाली होती. त्यावेळी ही साडी खरेदी करण्यासाठी झालेल्या महिलांच्या गर्दीमुळे नियंत्रणासाठी पोलिसांना बोलवावे लागले होते. जून 2019 मध्ये उल्हासनगरमधील गजानन मार्केट परिसरात असलेल्या रंग क्रिएशन या साड्यांच्या दुकानामध्ये सेलमध्ये फक्त ₹10 साडी मिळणार होती. या दुकानात सकाळी सकाळी 10 ते दुपारी 12 या 2 तासात फक्त ₹10 साड्या मिळणार होत्या. त्यामुळे या साड्या खरेदी करण्यासाठी महिलांनी सकाळी 8 वाजल्यापासून दुकानाच्या बाहेर लांबच लांब रांगा लावल्या होत्या. एप्रिल 2023 मध्ये बेंगळुरू येथील एका साडीच्या दुकानात मोठा सेल असल्याने महिलांनी गर्दी केली होती. पण तिथे 2 महिलांना एकच साडी आवडली आणि त्यासाठी त्यांनी दुकानातच एकमेकांच्या झिंज्या ओढत मारामारी केली होती. त्याचा देखील व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता. साड्या म्हणजे महिला वर्गाच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे यावर वेगवेगळे रील सुद्धा येत असतात. त्यात बायकोने साडी हा विषय काढताच नवरा तिच्या अंगावरती सगळ्या साड्या फेकतो. हे रील चांगलंच ट्रेंडमध्ये आलं होतं. त्यामुळे महिला आणि त्यांचं साडी प्रेम कधीही न संपणार आहे. त्यामुळे म्हैसूर साडीच्या खरेदीसाठी गर्दी उसळली आहे. याविषयी तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा.